जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि जर तुम्हाला या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF कधी उपलब्ध होईल तर आजची PDF संध्याकाळी 6च्या नंतर उपलब्ध होईल. ठीक आहे, आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. रॉब जेटन हे कोणत्या देशाचे पहिले समलैंगिक पंतप्रधान बनले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच रॉब जेटन हे नेदरलँड या देशाचे पहिले समलैंगिक पंतप्रधान बनले आहेत. यासच ते नेदरलँडचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. ते वयाच्या 38व्या वर्षी आता नेदरलँडचे पंतप्रधान बनले आहेत. ते कोणत्या पक्षाचं नेतृत्व करतात तर D66 या पक्षाचं ते नेतृत्व करतात. अलीकडेच त्यांनी एक युती स्थापन केली असून या युतीकडे 150 पैकी 66 जागा आहेत. म्हणजेच या युतीला बहुमताचा आकडा देखील पार करता आलेला नाही. व आता यांनी जे सरकार स्थापन केलंय त्यांना महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी विरोधी पक्षाच्या पाठिंब्यावर विसंबून राहावं लागणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, नोट करून घ्या. आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार 2025 मध्ये अवॉर्ड ऑफ मेरिट मिळवणारे आवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो, हे चर्च आपल्या महाराष्ट्रात आहे व आता या चर्चला युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कारातील अवॉर्ड ऑफ मेरिटने सन्मानित करण्यात आलं. हे चर्च महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई येथे स्थित आहे. याला वसई कॅथेड्रल या नावानं सुद्धा ओळखलं जातं व याची निर्मिती 16व्या शतकात करण्यात आली होती. या पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हा पुरस्कार आशिया पॅसिफिक प्रदेशातील सांस्कृतिक वारसा जतनासाठी दिला जातो. यंदा बँकॉक येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार या चर्चला देण्यात आला आहे. या चर्चच्या निर्मितीचं वैशिष्ट्य म्हणजे यात सिमेंटचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने याची निर्मिती करण्यात आली होती. येथे युनेस्को विषयी आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. युनेस्को म्हणजे काय तर युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस येथे आहे व सध्याचे महासंचालक कोण आहेत तर खालेद अल एनानी हे या संस्थेचे 12वे महासंचालक आहेत. यांची नियुक्ती मागच्या वर्षीच करण्यात आल्यामुळे यांचं नाव सुद्धा लक्षात ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयुक्तांची राष्ट्रीय गोलमेज परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर आता केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयुक्तांची राष्ट्रीय गोलमेज परिषद ही दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. दिल्लीच्या भारत मंडपमध्ये 24 फेब्रुवारी रोजी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि मित्रांनो, ही गोलमेज परिषद महत्त्वाची का आहे तर ही परिषद 27 वर्षानंतर पार पडली आहे. याआधी 1999 मध्ये अशी परिषद पार पडली होती. त्यानंतर आता 2026 मध्येच अशी परिषद पार पडत आहे. या गोलमेज परिषदेचं अध्यक्षस्थान कोणी भूषवलं तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. येथे निवडणूक आयोगाविषयी माहिती सांगायची झाली तर याची स्थापना 25 जानेवारी 1950 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे व ज्ञानेश कुमार हे याचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. बरं, भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या तर VS रमादेवी या भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या. आणि निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन हे निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस 2026चं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर यंदा जागतिक महासागर विज्ञान काँग्रेसचं आयोजन हे गोव्यात करण्यात आलं. गोव्यात कुठे तर गोव्यातील डोनापॉला येथे याचं आयोजन करण्यात आलं असून याचं उद्घाटन कोणी केलं तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. ही परिषद 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान पार पडली व यंदाच्या या जागतिक महासागर विज्ञान काँग्रेसची थीम काय होती तर ओशियन हेल्थ अँड सस्टेनेबल फ्युचर अशी या परिषदेची थीम होती. पुढील प्रश्न. कोणत्या राज्याने मेरी रसोई या योजनेची घोषणा केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच पंजाब या राज्याने आता मेरी रसोई या योजनेची घोषणा केली. या योजनेची जरी आता घोषणा झाली असेल तरी ही योजना एप्रिलपासून सुरू होईल व या योजनेअंतर्गत पंजाबमध्ये निळे राशन कार्ड असलेल्या कुटुंबांना विशेष अन्न किट देण्यात येणार आहे. आता निळे राशन कार्ड काय
तर जे व्यक्ती BPL मध्ये येत नाहीत पण ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात अशांना निळं राशन कार्ड देण्यात येतं. व पंजाब सरकारने आता या कुटुंबासाठी सुद्धा एक विशेष अन्न किट तयार केले असून या योजनेचा फायदा पंजाबमधील 40 लाख कुटुंबांना होणार आहे. या प्रत्येक किटमध्ये 2 किलो डाळी, 2 किलो साखर, 1 किलो मीठ, 200 ग्रॅम हळद व 1 लिटर मोहरीचं तेल देण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाची योजना आहे मेरी रसोई. ही योजना पंजाब सरकारद्वारे सुरू करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या डिजिटल कौशल्य चळवळीला गती देण्यासाठी बढ़ना है तो यहाँ जुडना है ही मोहीम कोणी सुरू केली? मित्रांनो, असे वन लाइनर प्रश्न एक्झाममध्ये विचारण्यात येतात, तर लक्षात ठेवा बढ़ना है तो यहाँ जुडना है ही मोहीम जयंत चौधरी यांनी सुरू केली. हे जयंत चौधरी कोण आहेत? तर जयंत चौधरी हे कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आहेत व त्यांच्याच हस्ते या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत जनजागृतीसाठी अमिताभ बच्चन यांना देखील सहभागी करून घेण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कधी सुरू करण्यात आली? मित्रांनो, या योजनेला आता 7 वर्षे पूर्ण झाली आहेत व ही योजना 24 फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. व जर आपल्याला असं विचारलं की ही योजना कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आली होती, तर या योजनेची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथून केली होती. या योजनेचा उद्देश काय? तर या योजनेचा मुख्य उद्देश लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे. नेपाळद्वारे मातृभाषा रत्न आंतरराष्ट्रीय मानद पदवीने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या मातृभाषा रत्न आंतरराष्ट्रीय मानद पदवीने सुनील कुमार यांना सन्मानित करण्यात आला आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार नेपाळच्या साहित्य संस्था शब्द प्रतिभा मल्टी सेक्टोरल अवॉर्ड फाउंडेशनद्वारे दिला जातो व यंदा हा पुरस्कार सुनील कुमार यांना देण्यात आला. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. मणिशंकर मुखोपाध्याय यांचे नुकतेच वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या भाषेतील लेखक होते? मित्रांनो, मणिशंकर मुखोपाध्याय हे बंगाली भाषेतील लेखक होते व आता त्यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं. मणिशंकर मुखोपाध्याय यांना 2021 साली त्यांच्या एका एका एकाशी या आत्मचरित्रात्मक ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, लिबरविन चॅम्पियन्स कप 2026चं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच पंकज अडवाणी यांनी या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे व यासच पंकज अडवाणी यांना आता लिबरविनचा भारतीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुद्धा नियुक्त करण्यात आलं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. अलीकडेच भारत सरकारने व्यापार निर्देशांकासाठी कोणते वर्ष नवीन आधार वर्ष म्हणून निश्चित केले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.